आणि आता उर्वरित जिल्ह्यांच्या टॉप 9 बातम्या। अहमदनगरच्या पाथर्डीत भाजपचं जिल्हास्तरीय अधिवेशनाला भाजप नेते भागवत कराड आणि रवींद्र अनासपुरे यांची उपस्थिती। नांदेडच्या भोकरमध्ये भाजपचं जिल्हास्तरीय अधिवेशन पार पडलं। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मोर्चे बांधणी, अधिवेशनात नरेंद्र मोदींच्या अभिनंदनाचा ठराव। भंडारात भाजपची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी बैठक, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह हंसराज अहिर यांची उपस्थिती, विधानसभेच्या कामाला लागण्याच्या सूचना। गंगापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीत रस्सीखेच सुरू, आमदार प्रशांत बम यांच्या विरोधात आमदार सतीश चव्हाण यांच्याकडून जोरदार तयारी, अजित पवार गटाकडून प्रशांत बम यांच्यासमोर आव्हान। संतनगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं बुलढाणा जिल्ह्यात आगमन, तर सिंदखेड राजा वासियांकडून पालखीचं विदर्भात जल्लोषात स्वागत, सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे। अमरावतीच्या मेळघाटात 55 जणांना विषबाधा, दहेंद्री धाणा या गावामध्ये दूषित पाण्यातून विषबाधा, 11 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। गटारीनिमित्त ठाण्यात मटण, चिकनच्या दुकानांवर रांगा लागल्या आहेत। मोठ्या संख्येनं खवय्ये मांसाहार करण्यासाठी तयारी सुरू करत आहे। अहमदनगरच्या कुल्हारमधील आंबेडकर कॉलेज परिसरात बिबट्याचा धुमाकूळ, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होते। अंत्यविधीसाठी मृतदेह घेऊन जाताना गुडघाभर चिखलातून वाट काढण्याची वेळ। जालन्याच्या अंबड तालुक्यातील पंधरवाला या गावातला हा प्रकार आहे। स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्यानं मृत्यूनंतर देखील हाल झाले।